तुम्हाला जर तुमची हाडे व दात मजबूत करायची असतील, तसेच शरीरातील रक्ताची कमतरता दूर करायची असतील, तर हे तिळगुळाचे लाडू नक्की करून खा. हे जे लाडू आहेत ते बिना पाकाचे बनवलेले असल्यामुळे पाक बनवायचंही टेन्शन नाही आणि पाक न बनवल्यामुळे पाक बिघडायचंही टेन्शन नाही. हे लाडू आपण भरपूर प्रमाणामध्ये करून ठेवू शकतो. 2 महिने हे लाडू अजिबात खराब होत नाहीत. तर पटकन रेसिपी चालू करूया. नमस्कार, जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. 1 वाटी तीळ घेतलेले आहेत. त्यानंतर त्याच सेम वाटीने 1.5 वाटी गूळ बारीक चिरून घेतलेला आहे. त्यानंतर इकडे मी 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत. तुम्ही हवं तर 1.5 वाटी तीळ आणि अर्धी वाटी शेंगदाणे घेऊ शकता किंवा पूर्णपणे 2 वाटी तीळ घेतले तरीही चालू शकतात. इथे मी तीळ घेतलेले आहेत ना, ते थोडेसे मातकट कलरचे घेतलेले आहेत. अगदी पॉलिश तीळ असतात ते शक्यतो घ्यायचे नसतील. जर तुमच्याकडे असे तीळ नाही भेटले तर तुम्ही ते तीळ वापरू शकता. इथे मी 1 छोटा चमचा वेलची पावडर आणि 2 चिमूट मीठ घेतलेलं आहे. असं म्हटलं जातं की गुळाचा पदार्थ बनवत असताना त्याच्यामध्ये चिमूटभर मीठ टाकलं म्हणजे त्या पदार्थाची टेस्ट आणखी जास्त वाढते. आता इथे मी जाड बुडाची कढई गरम करून घेतलेली आहे. त्याच्यामध्ये हे तीळ टाकलेले आहेत. आता हे जे तीळ आहेत ना, ते आपल्याला अगदी कमी गॅसवरती भाजायचे आहेत. तिळामध्ये भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम असते, ज्याच्यामुळे आपली हाडे व दात मजबूत होतात. त्याचबरोबर फायबर भरपूर प्रमाणामध्ये असल्यामुळे आपली पचनक्रियाही सुधारते. त्याचबरोबर झिंक, लोह ही भरपूर प्रमाणामध्ये असल्यामुळे आपली रोगप्रतिकारशक्ती वाढते. तसेच व्हिटॅमिन ई असल्यामुळे आपले त्वचेचे आणि केसाचे आरोग्यही छान राहते. त्यामुळे आपले हे जे तीळ आहेत ना, ते खूप पौष्टिक असतात. तर हे तीळ अगदी खमंग होईपर्यंत भाजायचे आहेत. असे हे तीळ चटचट उडायला लागले की समजायचं आहे की आपलं तीळ आहेत ना, ते अगदी खमंग खरपूस असे भाजलेले आहेत. आता हे भाजलेले तीळ आपल्याला एका ताटामध्ये काढून थंड करण्यासाठी ठेवायचं आहे. इथे मी 1 ताट घेतलेलं आहे आणि या ताटामध्ये हे तीळ काढून घेते आणि अशा पद्धतीने आपल्याला तीळ पसरवून ठेवायचं आहे, म्हणजे अगदी पटकन हे तीळ गार होतात. कढईमध्ये इथे मी शेंगदाणे भाजून घेत आहे. शेंगदाणेही आपल्याला लो टू मिडियम गॅसवरतीच अगदी खरपूस होईपर्यंत भाजायचे आहेत. शेंगदाण्यामध्येही भरपूर प्रमाणामध्ये प्रथिने, फायबर, कॅल्शियम आणि लोह असते. त्यामुळे आपले वजन नियंत्रण होते. त्याचबरोबर हाडे व स्नायू बळकट होतात आणि रक्तातील साखरही नियंत्रित होते. त्याचबरोबर त्वचा आणि केसासाठी हे शेंगदाणे खूप जास्त आरोग्यदायी असतात. तर बघा, असे हे शेंगदाणे छान असे खरपूस भाजून घेतलेले आहेत. असे आपण हाताने चोळले तर अगदी पटकन याच्यावरची साल निघली की समजायचं आहे की आपले शेंगदाणे अगदी खरपूस भाजलेले आहेत. आता हे शेंगदाणेही एका मोठ्या ताटामध्ये काढून आपल्याला हे थंड करून घ्यायचे आहेत. आता मुलाला शाळेतून आणायची वेळ झालेली होती. मी मुलाला शाळेतून घेऊन आले तोपर्यंत आपले शेंगदाणे आणि तीळ छान गार झालेले आहेत. हे दोन्हीही बारीक करून घ्यायचं आहे. तर इथे मी सुरुवातीला हे तीळ मिक्सरच्या भांड्यामध्ये जेवढे मावतील तेवढे टाकत आहे आणि बारीक करून घेत आहे. बारीक करताना आपल्याला हे पल्स मोडवरतीच बारीक करायचे आहेत. पल्स मोडवरती हे तीळ बारीक केल्यामुळे हे अशा पद्धतीने मोकळा मोकळा कूट तयार होतो. एकदम असा चिकट आपल्याला हा कूट नको आहे. अशा पद्धतीने अगदी असा मोकळा सुटसुटीत आपल्याला हा तिळाचा कूट तयार करून घ्यायचा आहे. आता अशाच पद्धतीने ऑन ऑफ मोडवरती म्हणजेच पल्स मोडवरती इथे मी सर्व तीळ बारीक करून घेतलेले आहेत. त्यानंतर इथे मी आता शेंगदाणे बारीक करून घेते. शेंगदाणेही बारीक करताना आपल्याला पल्स मोडवरतीच बारीक करायचे आहेत. शेंगदाणेही अगदी बारीक न करता थोडीशी भरड ठेवायची आहे. आता अशाच पद्धतीने बाकीचे सर्वही शेंगदाणे बारीक करून घेतलेले आहेत आणि आता आपण ज्यामध्ये तिळाचा कूट काढलेला होता त्याच्यामध्ये शेंगदाणे बारीक केलेले टाकलेले आहेत. आता याच्यामध्येच इथे मी जो चिरून घेतलेला गूळ आहे ना, तो संपूर्ण गूळ याच्यामध्ये टाकत आहे. त्याचबरोबर वेलची पावडर आणि मीठही टाकून घेते. मगाशी मी साहित्य सांगताना एक सांगायचं राहिलेलं होतं की इथे मी थोडंसं जायफळही खिसून टाकत आहे.
अगदी बारकी खिसणी असते ना, त्याने अशा पद्धतीने 1 ते 2 चिमूट जायफळ टाकायचं आहे, जास्तही टाकायचं नाही. त्यानंतर आपल्याला हे जे मिश्रण आहे ना, ते व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचं आहे आणि पुन्हा आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. व्यवस्थित हाताने मिक्स करायचं आणि त्याच्यानंतरच आपल्याला हे मिक्सरला छान असं फिरवून घ्यायचं आहे. तर इथे मी तेच मिक्सरचं भांडं घेतलेलं होतं, त्यामध्येच आता हे जे मिश्रण आहे ना, ते जेवढं बसेल एवढं टाकलेलं आहे. आणि आपल्याला आता हे मिश्रण बारीक करताना नेहमी आपण जसं मिक्सरला बारीक करतो ना, त्या पद्धतीने करायचं आहे, जेणेकरून याच्यामध्ये जो गूळ आहे ना, तो चांगला मेल्ट होईल आणि आपल्याला हे जे लाडू आहेत ना, त्याला छान असं बाइंडिंग येईल. बघू शकता इथे मी तुम्हाला दाखवत आहे, व्यवस्थित असं याचं बाइंडिंग येत आहे. मुलं शाळेतून आली का त्यांना भूक लागलेली असते, तर अशा पद्धतीने हेल्दी लाडू आपण बनवून देऊ शकतो. राहिलेले सर्व मिश्रणही मी इथे मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे आणि सर्वच मी एका ताटामध्ये काढून घेतलेलं आहे. बघू शकता हे जे मिश्रण आहे ना, याला छान असं बाइंडिंग आलेलं आहे. आता आपण लाडू बांधून घेऊया. तुम्हाला जसे लहान मोठे आवडतात त्या पद्धतीने तुम्ही बांधू शकता. त्याचबरोबर इथे मी काजू, बदाम, मनुके, पिस्ते घेतलेले आहेत. हे पूर्णपणे ऐच्छिक आहे. तुम्हाला वापरायचे असतील तर वापरू शकता, नाही वापरले तरीही चालू शकेल. आणि ते बघा मी अशा पद्धतीने मध्यम आकारामध्ये हा लाडू बनवून घेतलेला आहे. अगदी छान असा हा लाडू तयार झालेला आहे. आता राहिलेले ही सर्व लाडू मी अशाच पद्धतीने बांधून घेते. बघा काय सुंदर आपले हे तिळगुळाचे लाडू तयार झालेले आहेत. हे तिळगुळाचे लाडू आपल्या इकडे थंडीच्या दिवसामध्ये तसेच मकर संक्रांतीमध्ये बनवले जातात. तर बघा दीप कॅल्शियम आणि लोहाने भरपूर असे हे तिळगुळाचे लाडू तयार झालेले आहेत. आता हे तिळगुळाचे लाडू मी बांधून घेत होते, तोपर्यंत मुलीला आणायची वेळ झालेली होती. तिळगुळाचे लाडू बांधून झाले की मी मुलीला शाळेतून घेऊन आली. शाळेतून आली की लगेच फ्रेश झाली आणि बघा एक लाडू पटकन तिने उचलला आणि ती आज छान असा हा लाडू तुम्हाला तोडून दाखवत आहे. मस्त असा आपला हा तिळगुळाचा लाडू तयार झालेला आहे. मुलांना शाळेतून आलं की असं हेल्दी खायला दिलं पाहिजे. हे लाडू एखाद्या अशा हवाबंद डब्यामध्ये ठेवायचे, म्हणजे अगदी 2 महिनेही चांगले राहतात, अजिबात खराब होत नाहीत. भरपूर प्रमाणामध्येही आपण हे लाडू बनवून ठेवू शकतो. तुम्ही एकदा माझ्या या पद्धतीने बिना पाकाचे तिळगुळाचे लाडू बनवून पहा. अगदी मऊसूत होतात. ज्यांना दात नाही तेही अगदी सहज खातात आणि तोंडात टाकताच हे लाडू छान असे विरघळतात. तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन भेटेल. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी बरोबर. तोपर्यंत मस्त खा, हेल्दी रहा. नमस्कार.